नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। चमचमीत झणझणीत आज भरीत वांग्याचं बनवूया आपण। असं भरतार लिंबू पिळून खाल्लं खूप छान लागतं। बाजरीच्या भाकरीसंग, ज्वारीच्या भाकरीसंग, तुम्ही तांदळाच्या भाकरीसंग सुद्धा खाऊ शकता। इथे मी भरताचं वांग आणलंय। अशा काळ्या रंगाचं वांग घेऊन यायचं, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, नंतर त्याला तेल लावून घ्यायचं आणि 4 भाग करून घेतलेत मी। किडका असतं तर आपल्याला दिसते आणि भाजायला पण लवकर मदत होते। सर्व बाजूने असं भाजून घ्यायचं वांग। एक जाळी ठेवून जाळीवर भाजून घ्यायचं। तुम्ही गावी बनवता चुलीत भाजलं तरी पण छान लागतं, चुलीतलं तर अप्रतिम चव येते। पण आता आपल्याकडे चूल नाही तर आपण गॅसवर असं भाजून घ्यायचं। असं खालून वरनं देठाला धरून व्यवस्थित भाजून घ्यायचं। ही वांग भरताच खूप टेस्टी लागते बघा। आता वांग भाजून थंड करायला ठेवले। इकडे मी टमाटो, कांदा चिरून घेतलाय, लसूण अद्रकचं पण काप करून घेतलं बारीक बारीक असं। आता वांग थंड होते तर वरली साल काढून घेऊया आपण। अशी करपलेली वरची काळी बाजू। थोडी थोडी राहिली तर काय हरकत नाही, त्यात पण चव असते भरपूर। तशा पद्धतीने सोलून घेऊया। गरमच आहे अजून तरी पण मी सोलते तसंच। आता वांग पूर्ण आपलं सोलून झालेलं आहे। वरचा भाग काढून घेतला। आता कट करून घेऊया देठापासून। देठातलं पण थोडंसं राहिलेलं घ्यायचं, देठात चव असते जास्त। असं मॅच करून घ्यायचं आपण चमच्यानं, बारीक बारीक करून घ्यायचं असं। आता कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतले। तेल गरम करायला ठेवले। अर्धा चमचा आपण मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरं घालूया। जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची। लसूण आपण बारीक बारीक कट करून घेतला ती घालूया, अद्रक लसूण। मी असं बारीकच कट करून घेतलं, पेस्ट नाही घातली। ही दाताखाली आलं का छान लागतं म्हणून मी बारीक करून घेतलेलं आहे कट करून। 1-2 मिरच्या मी घेतल्या तर कट करून ती घालूया। मिक्स करून घ्यायचे, तेलात चांगलं परतून घ्यायचं। आता कांदा घालूया आपण बारीक करून कट करून घेतलेला। कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता। आपण आता टमाटो घालूया। 2 टमाटे मी घेतले ते बारीक चिरून असे। व्यवस्थित चांगलं परतून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर अजून परतून घ्यायचे व्यवस्थित। बिडगी पावडर घालूया। तर साठवणीचा मसाला 1 चमचा घालूया आपण। मिरची पण घातले, तिखट बेताना टाका। धना पावडर 1 चमचा घालूया। किंचित हळद घालूया। चांगलं व्यवस्थित तेलात सगळं परतून घ्यायचं टमाटर शिजेपर्यंत। आता टमाटर पण चांगलं शिजले। पुन्हा आता वांग घालूया मॅश केलेलं, बारीक बारीक करून घेतले मी। सगळं व्यवस्थित परतून घेऊया वांग पण। तुम्ही 1 भाकरी खायऐवजी 2 भाकरी खाचाल असं तर भरीत बनवलं तर खूप टेस्टी लागते। वरून कोथिंबीर घालूया। तुम्ही टिफिनला पण देऊ शकता हे वांग्याचं भरीत, आवडीने खाणार ही। कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं। आता आपलं भरीत तयार झालंय बघा। गॅस बंद करून घेतलाय मी। आता धन्यवाद।